नमस्कार मैत्रिणींनो. तर शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला आता इथं आंघोळ वगैरे झालेले आहे आणि म्हटलं चला थोडंसं गरम पाणी तर ते मी रोजच घेते. गरम म्हणजे थोडंसं कोमट करून घ्यायचं, कारण ॲसिडिटीचा त्रास होतो मला जास्त. त्याच्यामुळं मी सकाळी आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणी घेते. इकडे मी भांडे घासून ठेवले होते रात्री आणि तिकडे दूधसुद्धा आहे पातेल्यामध्ये. तर आता इकडे खाली बसून पाणी घेते, त्याच्यानंतर राहिलेली कामं करायची आहेत. तर चला, डेली रुटीन म्हटल्यावर तुमच्यासोबत सगळं शेअर करायलाच पाहिजे. तर आज आहे उपवास, त्याच्यासाठी इकडे चहासुद्धा ठेवलेला आहे, कारण पाणी पिल्याच्यानंतर लगेचच चहा घेते थोडासा. आणि आज दुधाचा चहा बनवला आहे, कारण उपवास आहे त्याच्यामुळे थोडासा अर्धा कप चहा घेते. नाहीतर मी कोराच चहा पिते, कारण मला खूप असा त्रास होतो पित्ताचा आणि ॲसिडिटीचा. तर इथे चहासुद्धा झालेला आहे. मशीन लावली होती तर मशीन पण झाली. तर त्याचे नळ वगैरे बंद करून ठेवावे लागतात आणि बटनसुद्धा बंद करावं लागतं. त्याच्यानंतर लगेचच मशीन उघडून त्यातले कपडे झालेले काढून घेते, म्हणजे सुकायला टाकायचे. तर आता इथे सगळे कपडे धुवून झालेले आहेत, चांगले सुकून पण निघतात त्याच्यामध्ये, म्हणजे पाणी वगैरे काय गळत नाही. तर आता इकडे मी कपडे सगळे काढून घेते आणि हे कपडे 2 दिवसाचे होते, मी कोरडे ठेवलेले होते, सुके सुके कपडे. कारण रोज धुवून पण उपयोग नाही, कपडा सुकत नाही. पाऊस चालू आहे इकडे सारखा, त्याच्यामुळं 2 दिवसाचे एकदमच धुवून घेतले. तर आता इकडे मी कपडे साईडला घेऊन नंतर सुकायला टाकणार आहे, पण आधी काढून घेतले. तर त्याच्यानंतर सगळं किचनमध्ये मला पुसून घ्यायला लागतं, कारण मशीन लावलेली असते तर त्याचं पण थोडंसं पाणी इकडं तिकडं उडालेलं असतं. तर मी इथं आता किचन पुसून घेतलं. त्याच्यानंतर इकडं हॉलमधलं आवरून घेते. तर इकडे चादर वगैरे व्यवस्थित टाकून घेते. सकाळचं असे सगळे कामं चालू असतात. तर आता इथं छानपैकी चादरसुद्धा अंथरून झालेली आहे, बेडशीट टाकून झालेलं आहे. तर आता इकडे बाहेरचं थोडंसं तुम्हाला दाखवते. तर आता इकडे खिडकीतूनच तुम्हाला गॅलरीमधलं दाखवते. पाऊस चालू आहे सारखा बाहेर आणि कपडे पण सुकायला टाकले. तर कपडे बिलकुल सुकत नाहीत, कारण पाऊसच 4-5 दिवस झालं सारखा चालू आहे. तर आता इकडे असे कपडे पण सगळे सुकायला टाकलेत, आता ते सुकतील तेव्हा खरं. तर आता हे कपड्याला कमीत कमी 2 दिवस तरी सुकायला लागेल, कारण बिलकुल कसलंच ऊन नाही किंवा काय, असं पूर्ण आभाळच हे झालेलं आहे आणि सारखा पाऊस चालू आहे. तर इथं पहा सगळीकडं ओलं ओलं सगळं, पाण्यामुळं सगळं असंच हे झालेलं आहे. तर चला, आज आहे एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, फराळ पण करायचा आहे. तर फराळामध्ये आता इथं मी बगरीचे तांदूळ घेतलेले आहेत, ते चांगले धुवून घेते 2-3 पाण्याने. चांगले धुतले ना तर त्याच्या वाटं खूप असं काळं पाणी निघतं, त्याच्यामुळे दुधाने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. कारण एकादशीला काहीतरी फराळीचं करायचं, तर साबुदाणा पण जास्त खाऊ नाही वाटत. त्याच्यामुळे म्हटलं चला बगरीचा भात करूया. तर आता इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि भात शिजायला ठेवलेला आहे. फक्त थोडा वेळ झाला ना चमच्याने फिरवून राहायचं, म्हणजे एकसारखा भात चांगला शिजतो, नाही तर खालची बाजू शिजते आणि वर थोडासा असा कच्चा राहतो. तर आता करायची आहे बटाट्याची आमटी. तर बटाट्याची आमटी उपवासाची बनवायची. तर इथं शेंगदाणे मी आधी भाजून घेते. चला मग, तर इथं शेंगदाणेसुद्धा आता चांगले भाजलेले आहेत. तोपर्यंत इकडं भात शिजतोय बगरीचा तर उपवासासाठी. तर साबुदाणासुद्धा बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी इथं मिरची बारीक पहिली वाटून घेतली आणि त्याच्यानंतर बटाट्याच्या आमटीला शेंगदाणे मिरची हे वाटून घेणार आहे. तर कारण बटाट्याची आमटी सगळ्यांनाच खायची आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त बनवते. तर आता इथं खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले. तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर उपासाचं असं म्हणजे बगरीचा भात असंच खायला बरं वाटतं, खिचडी खाऊच वाटत नाही. आता सारखे उपास चालू आहेत, त्याच्यामुळं ते कंटाळा आला आहे खिचडीचा पण. तर म्हटलं चला बटाट्याची आमटी बनवूया आणि बगरीचा भात थोडासा. तर आता इथं मी तेल टाकून घेते पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये
बटाट्याची सालं वगैरे काढून चांगला कट केलेला आहे. तो चांगला 2-3 पाण्याने धुवून घेतला, नंतर टाकून घ्यायचा. आणि नंतर त्याच्यामध्ये जे शेंगदाणे, हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं. जास्त बारीक वाटायचं नाही, त्याची अशी खूप छान आमटी बनते. तरी साबुदाण्याबरोबर सुद्धा तुम्ही ती खाऊ शकता, नाही तर मग भाताबरोबर पण चांगली लागते बगरीच्या. तर आता इकडे मी वाटण टाकून घेते बटाटा चांगला परतल्याच्या नंतर. तर आता हे शेंगदाणे मिरचीचं चांगलं वाटणसुद्धा परतून द्यायचं, म्हणजे आमटीला चव चांगली येते. तर आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतू द्यायचं, कारण आधी शेंगदाणे तर भाजलेलेच आहेत, पण थोडंसं अजून त्याला परतून घ्यायचं. तर आता याच्यामध्ये तुम्हाला वाटेल तेवढं पाणी टाका. तर आता इकडे मी पण पाणी टाकून घेते ह्याच्यामध्ये. थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून तेच टाकणार आहे आणि अजून थोडंसं पाणी टाकायचं. तर असं उपवासाला तुम्ही बटाट्याची आमटी, बगरीचा भात बनवला तरी पण उपवासाला खायला. फक्त सोमवाराला बगर चालत नाही, त्याच्यामुळं आम्ही काय सोमवारी बगर बनवत नाही, तर फक्त साबुदाणाच खातो थोडासा. तर आता इकडे एकादशीला बगर चालते, त्याच्यामुळं बगरीचा भात आणि बटाट्याची आमटी केलेली आहे. तर साबुदाणासुद्धा रात्री मी भिजत ठेवला होता, तो पण करणार आहे थोडासा. तर इकडं मी साबुदाणा रात्रीच भिजत ठेवला होता, तो पण चांगला भिजलेला आहे. आणि मिरचीसुद्धा वाटून घेतली आधी. तर साबुदाण्याची रेसिपी मी तुम्हाला नाही दाखवणार. तर चला मग, आज एकादशी स्पेशल फराळ होता. साबुदाण्याची खिचडी, परत बटाट्याची आमटी आणि बगरीचा भात. तर कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या सगळे फराळ करायला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजचा फराळ होता असा, साबुदाणा खिचडी, बगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी. तर चला, या तुम्ही सुद्धा फराळ करायला सगळेजण. चला आता सगळ्यांना बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.